नमस्कार, मी ॲडव्होकेट अमोलराजे बांदल पाटील आणि आपण पाहता सह्याद्री दर्पण. चला पुन्हा एकदा काल एक व्हिडिओ केलं होतं आणि आमदार महेंद्रशेठ थोरवे यांची भूमिका कशा प्रकारे बदललेली आहे त्याच्यावरचा तो व्हिडिओ होता आणि त्या व्हिडिओला उत्स्फूर्त असा प्रतिसाद प्रतिसाद तुम्ही सगळ्यांनी दिला आणि खूप चर्चा झाली. अनेक काही माध्यमात देखील त्या संदर्भात तशा बातम्या देखील आलेल्या आहेत. अ, राज्य पातळीवरच्या न्यूज चॅनलला देखील तशा बातम्या आहेत आणि आमदारांची नेमकी भूमिका का बदलली ते शोधण्याचा अनेकांनी प्रयत्न केला, आपणही केला. काही गोष्टी आपल्या हाताला अशा लागलेल्या आहेत की हा नेमका इतका बदल आमदारामध्ये का झाला. तत्पूर्वी सुधाकर घारे यांच्याकडून एक खुलासा आलेला आहे. सुधाकर घारे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत आणि ह्या सगळ्या गदारोळानंतर किंवा अशा भूमिकेनंतर ते नॉट रिचेबल झाले, अशा काही बातम्या होत्या. आपण इथे सुधाकर घारे यांची बाजू घेण्याचा कुठलाही प्रयत्न करत नाही आहोत. मुळात त्यांनी एक पत्रक काढलेलं आहे की त्यांच्यावर नवी मुंबईमधल्या एका नामांकित रुग्णालयामध्ये एक छोटीशी शस्त्रक्रिया झालेली आहे आणि त्याच्यामुळे ते हॉस्पिटलाइज झालेले आहेत. आता हॉस्पिटलमध्ये असताना फोन हा नक्कीच बंद असतो आणि ज्या माणसाचं ऑपरेशन होतो किंवा शस्त्रक्रिया होते तर तो फोनवर कसा काय बोलणार. आणि माझी माहिती आहे त्यांच्या नाकाचं ऑपरेशन झालेलं आहे, त्याच्यामुळे डॉक्टरांनी त्यांना स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत की कसल्याही प्रकारचा म्हणजे तुम्ही फोन लांब ठेवा, दूर ठेवा, बोलणं करू नका, बोलू नका जास्त. त्याच्यामुळे त्यांचा फोन स्विच ऑफ आहे. नॉट रिचेबल कसला स्विच ऑफ म्हणा, ते फोन उचलत नाही, खरं आहे ते, कारण ते रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. मला वाटतं 1-2 दिवसात ते बाहेर येतील आणि आपली भूमिका देखील ते स्पष्ट करतील. त्याच्यामुळे एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्याच्या बाबतीत चुकीच्या बातम्या ज्या काय आलेल्या आहेत किंवा चुकीचे काही गैरसमज किंवा अफवा, सुधाकर शेठ घारे पक्ष बदलणार का, त्यांच्या काही लोकांचे स्टेटस हे ते अशी कुठली अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या सगळ्या वाऱ्यावरच्या वराती आहेत. सुधाकर शेठ घारे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडणार नाहीत 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 ही आपली खात्रीशीर माहिती आहे. तसा कुठला त्यांच्या डोक्यात विचार नाही आहे, तशी कुठली त्यांची मुवमेंट नाही आहे, तशी कुठलीही प्रकारे त्यांनी कुठलाही निर्णय घेण्याच्या त्या उंबरठ्यावर सुधाकर घारे किंवा त्यांचे समर्थक आलेले नाही आहेत. सुधाकर घारे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत. सुनीलजी तटकरे यांचे ते अत्यंत विश्वासू म्हणून आहेत आणि ते तसे राहणार आहेत, ही बातमी आहे. त्याच्यामुळे उलटसुलट ज्या काही गोष्टी होतात त्या सगळ्या म्हणजे काय म्हणतो वाऱ्यावरच्याच वराती आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्याच्यामुळे माध्यमामध्ये कसं असतं की व्ह्युअर्स मिळण्यासाठी किंवा चटकफटक किंवा अशी कुठली एक अशी वेगळ्या प्रकारची हेडलाईन दिली किंवा वेगळ्या प्रकारची बातमी केली तर ती बातमी लोक उत्सुकतेने बघतात. तर म्हणून मी सातत्याने म्हणत असतो की राजकारण तुम्ही देखील बारकाईने समजून घ्या. कुठल्या तरी छोट्या मोठ्या बातमीवर अशा प्रकारे सहज विश्वास ठेवू नका आणि अशा प्रकारे एखाद्या व्यक्तीचं राजकीय करिअर त्याला कुठे गालबोट लागेल किंवा त्याच्यावर संशयाची सोय निर्माण होईल अशा प्रकारे बातम्या सातत्याने सगळीकडे येत असतात. त्याच्यामुळे आपण खात्री सगळ्या गोष्टी करूनच वृत्त दिलं पाहिजे अशा मताचा मी देखील माणूस आहे. असो, तो ज्याचा अधिकार आहे, वृत्त सगळ्यांना स्वातंत्र्य आहे. चला, सुधाकर घारे हा विषय आता आपल्याकडून त्यांच्या म्हणजे माझा डायलॉग झाल्यानंतर मी सगळी माहिती घेतल्यानंतर त्यांच्या बाबतीत हा सगळा खुलासा केलेला आहे. ही पार्श्वभूमी सुधाकर घारे यांची आहे. आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी भूमिका का बदलली तर त्याला वेगवेगळ्या गोष्टीचे कंगोरे आहेत आणि सुधाकर घारे, आमदार महेंद्रशेठ थोरवे आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये 1 तारखेला जे मिसिंग लिंक म्हणजे कनेक्टिंग मिसिंग लिंकचं जे ओपनिंग झालं त्यावेळी आदितीताई, सुनील तटकरे, आमदार महेंद्रशेठ थोरवे, श्रीरंगाप्पा बारणे ही सगळी मंडळी, मुख्यमंत्री सगळे CM DCM सगळेच होते. त्याच्यावेळी किरकोळ असा डायलॉग झाला हे खरं आहे, परंतु अशी कुठल्याही प्रकारची बैठक आमदार महेंद्रशेठ थोरवे आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये झालेली नाही आहे. मागच्या विधानसभेनंतर किंवा विधानसभेला आमदार आणि त्याच्यानंतर निकालानंतर आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या विजयानंतर सातत्याने
जिल्ह्याच्या एकूण राजकारणाच्या बाबतीत आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी सुनील तटकरे यांना विशेषतः टार्गेट केलं होतं, विशेष लक्ष केलं होतं आणि अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन आणि जहाल पद्धतीने त्यांचा तो एक आक्रमक स्वभाव आहे आमदार महेंद्रशेठ थोरवे यांचा, अगदी शिवसेना स्टाईलने किंवा त्या शिवसेना स्टाईलच्या पलीकडे जाऊन देखील तटकरे यांच्यावर जोरदार प्रहार आपल्या शब्दातून, भाषणातून, वेगवेगळ्या भूमिकेतून त्यांनी केलेला आहे आणि सातत्याने तो रायगडकरांनी अनुभवलेला आहे. आमदार महाडला म्हणजे शिवसेना पक्षाची एखादी बैठक महाडला असेल, माणगावला असेल, अलिबागला असेल, रोह्याला असेल किंवा कर्जतला असेल, तर त्यावेळी सुनील तटकरे हे महेंद्रशेठ थोरवे यांचं टार्गेट ठरलेलं होतं. तटकरे कुटुंबीय अनिकेत तटकरे असतील, आदितीताई असतील आणि यांच्यावर त्यांनी जोरदार प्रखरतेने टीका टिप्पणी, आरोप प्रत्यारोप केलेले आहेत. खोपोलीमधल्या काळात एक प्रकरण झालं होतं आणि त्या प्रकरणात देखील सुनील तटकरे यांचा सहभाग आहे अशी देखील भाषा त्यांनी वापरली होती, तसे आरोप त्यांनी केले होते आणि त्याच प्रकरणावरून सुनील तटकरे यांनी महेंद्रशेठ थोरवे यांच्यावर कोर्टामध्ये दावा दाखल करतो. त्या अनुषंगाने त्यांना नोटीस देखील पाठवली होती. तशा बातम्या वृत्तपत्रात आणि माध्यमात देखील झळकल्या होत्या. त्याच्यानंतर वरिष्ठ पातळीवर किंवा जिल्ह्याची जी काय जिल्हा परिषदेची निवडणूक झाली, त्या निवडणुकीनंतर हे महायुतीचं सरकार राज्यामध्ये असताना गोव्यामध्ये म्हणजे गोवा या राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषदेचे सदस्य आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषद सदस्य असे दोन्ही पक्षाचे एकत्र सदस्य गोव्यामध्ये एकत्र होते. फक्त त्याला अपवाद होता, तो शिंदे गटाचे सदस्य हे गोव्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोबत आणि भारतीय जनता पार्टीच्या सदस्यांच्या सोबत नव्हते. तटकरे साहेब हे जिल्हा परिषदमध्ये आपल्याला बाजूला ठेवतात की काय आणि भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी जिल्हा परिषदच्या राजकारणात एकत्र येऊन आपलं काय सरकार स्थापन करणार आणि म्हणजे सभापती, उपसभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष हे सगळं काबीज करणार आणि आपण मोठा पक्ष असून सुद्धा आपल्याला बाजूला ठेवतं काय अशी भूमिका ह्या तीनही आमदारांमध्ये होती. या तीनही आमदारांनी तशी तक्रार राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे केली होती. त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टी म्हणजे सीएम साहेब देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला होता आणि त्यावेळी सुनील तटकरे, मुख्यमंत्री आणि शिंदे साहेब यांच्यामध्ये त्याच्यावर डायलॉग झाल्या, बैठका झाल्या आणि अखेरच्या क्षणी शिवसेना शिंदे गटाला देखील सामावून घेण्याचा तिघांनी वरिष्ठ पातळीवर मुंबईमध्ये निर्णय घेतला. त्याच्यानंतर शेवटच्या क्षणी शिवसेना शिंदे गटाला सामावून घेण्यात आलं. परंतु त्यात सातत्याने सुनील तटकरे यांनी आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी जो काय त्यांच्या विरोधात जी काय भाषणं असतील, टीका टिप्पणी असतील, आरोप प्रत्यारोप असतील, हा सगळ्यांचा पाढा सातत्याने ते वाचत होते आणि त्या क्षणी देखील त्या बैठकीत देखील, कारण राज्याची महायुती जरी असली तरी तिन्ही पक्षांची एक समन्वय समिती आहे आणि तिन्ही पक्षांमध्ये कुठेतरी कटुता निर्माण होऊ नये अशा प्रकारे होत असेल तर त्याच्यावर ती समन्वय समिती निर्णय घेते आणि त्या समन्वय समितीमध्ये उदय सामंत हे देखील आहेत, कारण कोकणचे ते नेते आहेत, मंत्री आहेत. तर सातत्याने आपली भूमिका तटकरेंनी आमदारांना इथे त्यांनी डिवचलं नव्हतं, परंतु शिंदे साहेब आणि सामंत साहेब यांच्याकडे त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती की अशा प्रकारे जर महेंद्रशेठ थोरवे हे माझ्यावर टीका टिप्पणी करतात ती कुठेतरी थांबली पाहिजे आणि आपण राज्यामध्ये एकत्र आहोत हे कुठेतरी वाद चव्हाट्यावर आले नाही पाहिजेत. त्याच्यानंतर या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर ते सगळे एकत्र तिघे सत्तेमध्ये जिल्हा परिषदच्या आले. त्यावेळी माझी माहिती अशी आहे, मला जी माहिती मिळाली आहे सूत्रांकडून की महेंद्रशेठ थोरवे यांना देखील समन्वय समितीच्या जे प्रमुख जे नेते आहेत एकनाथ शिंदे यांनी देखील आमदारांना सूचना दिलेल्या आहे की तुम्ही देखील शांततेने घ्या, टीका टिप्पणी फार काय करू नका, आपण राज्यामध्ये एकत्र आहोत आणि विशेषतः काही कारण नसताना जर टीका टिप्पणी होत असेल किंवा अनाठाई आणि प्रखरतेने जहालपणे जर टीका टिप्पणी तुमच्याकडून होते ती थांबवा, त्वरित थांबवा. आणि आता आपण जिल्हा परिषदमध्ये एकत्र आलेलो आहोत, उद्या काळात आपल्याला विधानसभा देखील एकत्रपणे लढायची आहे, त्याच्यामुळे अशा प्रकारे टीका टिप्पणी करून साध्य काय होणार नाहीये.
आपल्याला एकत्रच लढायचं आहे. चांगलं वातावरण निर्माण झालं पाहिजे. राज्यामधल्या इतर तालुक्यांमध्ये शिवसेना, शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पार्टी गुण्यागोविंदाने नांदत असताना रायगडमध्ये अशा प्रकारचं वातावरण नाही निर्माण व्हायला पाहिजे. आणि त्याच्यामुळे आपण कुठेतरी अतिरेक करतोय. आपण कुठेतरी ह्या गोष्टी थांबवल्या पाहिजेत. कारण आपल्याकडून समोरचा दुखावला नाही गेला पाहिजे, याची दक्षता घेतली पाहिजे. तशा सूचना शिंदे साहेबांनी दिलेल्या आहेत आणि तटकरेंनी देखील ते मान्य केलं की आमच्याकडून देखील अशी कुठली टीका टिप्पणी होणार नाही. आणि मग त्याच्यानंतर आमदारांनी आपली भूमिका जी आहे ती मवाळ केलेली आहे. याच्यामध्ये आमदारांनी आता काही लोक असेही म्हणतात की आमदारांनी एक ट्रॅप लावला होता, जे सापळा रचला होता, त्यात राष्ट्रवादी आपसुक सापडली. हे देखील खरं आहे. हे देखील खरं आहे. कारण कालच्या त्या आमदारांच्या बाईट नंतर जी भूमिका बदलली, त्याच्यानंतर राष्ट्रवादीकडून कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया, उत्तर त्यांच्या प्रवक्त्यांकडून किंवा पक्षाच्या कुठल्या पदाधिकाऱ्यांकडून आलेलं नाहीये. कुठलं स्टेटस आलेलं नाहीये, कुठलं सोशल मीडियात पोस्ट आलेली नाहीये. खरं तर ती आली असती ती राष्ट्रवादी भूमिका कळली असती. परंतु आता राष्ट्रवादी भूमिका आपल्याला जी काही त्यांच्या काही पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून कळलेली आहे की अशा प्रकारे तो वाद वरिष्ठ पातळीवर मागच्या वेळी निर्माण झाला होता, त्याला त्या सूचना आमदारांना दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे त्यांनी आपली भूमिका शांततेची घेतलेली आहे. आम्ही देखील त्याचं स्वागत करतो. अशी देखील भूमिका राष्ट्राच्या नेत्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेली आहे. परंतु त्यांनी जर आमच्यावर टीका केली नाही तर आम्ही त्यांना कुठल्याही टीकेचं प्रत्युत्तर देणार नाहीये. आम्ही देखील शांततेत आमचा पक्ष संघटना वाढवण्याचं काम करणार आहोत. परंतु याला कुठेतरी आता उद्याच्या काळात जी काही विधानसभा 2029 लोकसभा विधानसभा निवडणुका होऊ घातल्यात, तर ह्याला जी काही लोक जोडू पाहतात किंवा आता तटकरे साहेब आणि महेंद्र थोरवे हे जर उद्याच्या काळात एकत्र आले तर सुधाकर घारे यांचं काय उद्याच्या काळात अस्तित्व, किंवा त्यांनी इतकं जे काही इथं पेरून ठेवलंय, नांगरणी करून ठेवले, पेरणी करून ठेवले, पीक आणलंय. कारण कर्जत ग्रामीण आणि कर्जत शहर, खोपोलीमध्ये, खालापूर तालुक्यामध्ये जी काय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकट केलेला आहे, शिवसेनेला धोबीपछाड दिलेला आहे, शिवसेनेला या ठिकाणी अपयश आलेलं आहे. विशेषतः कर्जत शहर आणि कर्जत ग्रामीणमध्ये मोठा वर्ग जो आमदारांवर आजही नाराज आहे आणि त्याचा फायदा राष्ट्रवादीने सुधाकर शेठ घारे यांनी घेतलेला आहे. तर इतकं सगळं चांगलं असताना तटकरे साहेब असे का वागतात, असा देखील अनेकांना प्रश्न पडला होता. परंतु तटकरे साहेब असे कुठल्याही प्रकारे वागले नाहीयेत किंवा त्यांनी असे कुठल्याही प्रकारची आता आमचं मनोमिलन झालेलं आहे, आता आम्ही एकत्र आलेलो आहोत, तर ती महायुती आहे. त्याच्यामुळे ते एकत्र राजकीय भूमिकेतून उद्याच्या काळात बैठका असतील विकासाच्या कुठल्या संदर्भात एकत्र येऊ शकतात. मग जिल्हा नियोजनची बैठक असेल किंवा कुठली दिशा याची बैठक असेल तर ते येऊ शकतात. परंतु आता आमचं समेट झालेलं असेल, आता आम्ही गळ्यात गळे घालणार, अशा प्रकारची कुठलीही कृती मला तरी असं वाटतं तटकरेंकडून होणार नाहीये, त्यांच्या कुटुंबाकडून होणार नाहीये किंवा कर्जत खालापूर राष्ट्रवादी यांच्याकडून देखील होणार नाहीये. त्याच्यामुळे काहींना आनंद होता तर काही दुःखी होते. परंतु फार काय आनंद हुरहुरून जाऊ नका आणि फार काय दुःख देखील मानून घेऊ नका. राजकारण आहे ते आपापल्या जागी होत असतं. आणि सुधाकर शेठ घारे, आता सगळ्यात महत्त्वाचा विषय, सुधाकर शेठ घारे यांना पुढची विधानसभा लढायला कोणीही अडवणार नाहीये. त्याच्यामुळे ती देखील माहिती आपल्याला मिळालेली आहे. आणि सुधाकर शेठ घारे यांच्यावर शस्त्रक्रिया, मी सुरुवातीला म्हणलं त्यांच्यावर ऑपरेशन झालेलं आहे, शस्त्रक्रिया झालेली आहे. त्याच्यामुळे ते हॉस्पिटलाइज आहेत, रुग्णालयात आहेत. ते कुठला तरी निर्णय घेणार आहेत, ते कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडणार आहेत. अशा प्रकारच्या अफवा, अशा प्रकारच्या कुठल्या वाऱ्यावरच्या वराती ह्या सगळ्या हवेत आहेत. याला काय ह्या बेसलेस कुठलाही प्रकारचा अर्थ नाहीये. परंतु आमदारांनी जी काही भूमिका बदलली होती त्याला मी पार्श्वभूमी तुम्हाला सगळी सांगितली की कशा प्रकारे समन्वय समिती असते, मग तिने कसं काम केलं, मग काय सूचना आल्या, त्या सूचना आता आमदारांनी पाडलेल्या आहेत. त्याचं स्वागत देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे ती भूमिका आमदारांची चांगली आहे. त्यांनी अशा प्रकारे भूमिका विकासाच्या दृष्टिकोनातून घेतली असेल तर नक्कीच स्वागत आले आहे. आणि त्यांना देखील माहिती, मी काल म्हटलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये, त्यांना देखील हॅट्रिक करायची आहे. मग त्यांना शेवटची म्हणण्यापेक्षा माफ करा, त्यांना हॅट्रिक जर करायचे आहे तर त्यांना तितकीच काळजी घेऊन इथलं राजकारण करणं गरजेचं आहे. तर तो त्यांनी ट्रॅप लावला होता, तो सापळा रचला होता असं म्हणूया आपण. आणि त्यांनी ती 2 पावलं मागे जाण्याची भूमिका शांतपणे नम्रतेने साहेब म्हणून केलेली आहे, ताई म्हणून केलेली आहे. आता उद्या काळ असं तो कोण म्हणू शकत नाही राष्ट्रवादीवाले की आता आमदार त्यांनी तर आता ती भूमिका स्पष्ट केलेली आहे. आता चेंडू कोर्टात राष्ट्रवादीचा आहे, पण राष्ट्रवादीची भूमिका देखील तुम्हाला मी सांगितलेली आहे कशा प्रकारे राष्ट्रवादीने देखील त्याला
आता आपल्यापर्यंत ती माहिती आली तुम्हाला शेअर केलेली आहे. तर अशा प्रकारच्या कालच्या व्हिडिओनंतर त्याचा फॉलोअप व्हिडिओ व्हायला पाहिजे होता. आणि काय नेमकं ह्या मतदारसंघामध्ये चालू आहे, काय भूमिका आहे. एक मात्र खरं आहे, राष्ट्रवादी इंटॅक्ट आहे आणि राष्ट्रवादीला 2029 म्हणजे येणारी जी विधानसभा आहे त्याच्यामध्ये यश मिळवायचं आहे. आता ते कशा प्रकारचं यश तिथे राहूनच मिळवायचं आहे, दुसरीकडे कुठे जाऊन मिळवायचं आहे, तो त्यांचा पार्ट आहे, राजकीय पार्ट आहे. परंतु सुधाकर शेठ घारे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अन्याय होणार नाही नाही नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्याला वाऱ्यावर पक्ष नेतृत्व म्हणजे तटकरे साहेब या जिल्ह्याचे प्रमुख आहेत, ते तर राज्याचे प्रमुख आहेत प्रत्यक्ष, परंतु ते इथल्या जिल्ह्याचे सुपुत्र असल्यामुळे विशेषतः कर्जत खालापूरच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याला कार्यकर्त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशा वेगळ्या प्रकारची वागणूक देणार नाही. कार्यकर्त्यांच्या जे मनात आहे 2029 तेच तटकरे साहेब तुम्हाला उद्या काळात तशाच प्रकारचा निर्णय, मग तो दृश्य स्वरूपात असेल, अदृश्य स्वरूपात असेल, छुपा असेल, जाहीर असेल, ते घेतील. विश्वास ठेवा. या शेवटच्या लाईनवर आपण थांबूया आणि सुधाकर शेठ घारे यांची प्रकृती सुधारणा लवकर होईल, त्यांना लवकर बरं वाटेल आणि ते माध्यमासमोर येतील अशी अपेक्षा आपण करूया. ते आल्यानंतर त्यांची देखील भूमिका आपल्याला कळणारच आहे. परंतु एखाद्या नेत्याच्या बाबतीत अशा कुठल्या अफवा किंवा रूमर्स किंवा आपण म्हणतो अनाठाई नाहक चुकीच्या पद्धतीने जर वृत्तांकन सगळीकडं व्हायरल होत असेल तर ते नक्कीच गैर आहे आणि त्याला आपण काउंटर आपण म्हटलेलं आहे, त्यांची बाजू घेत नाही. परंतु जे काही फॅक्ट आहेत त्या समोर आल्या पाहिजेत. तुमच्या समोर आपण कायमस्वरूपी जे फॅक्ट आहेत तेच जाणण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा त्या ह्याच्यावर आता एंड करतोय की आमदार मंगेश थोरवे यांनी तो सापळा रचला होता, त्या सापळ्यात ते यशस्वी झालेले आहेत. ती काही संयमाची भूमिका होती त्यात ते यशस्वी झालेले आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याला काउंटर भविष्यात कशा प्रकारे कुठल्या उत्तर देऊन करणार आहे जाहीररित्या माध्यमात ते आपण नक्कीच बघूया. तोपर्यंत थांबूया. परंतु फॉलोअप हा अशा प्रकारे होता, तो तुमच्यासमोर आला पाहिजे त्यासाठी हा व्हिडिओ. थांबूया तोपर्यंत. धन्यवाद.